हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि रुटीन वगैरे काही नाही, कारण आपला प्रवासच चालू आहे। 2-3 दिवस झालं तुम्हाला माहितीच आहे। तर आता फायनली आम्ही ना पुण्यामध्ये पोहोचणारच आहे 5-10 मिनिटांमध्ये। तर आता इथं फौजी सगळं सामान वगैरे आहे ना ते आपल्या सीटवरून खाली घेत आहेत, जसे की आपल्याला उतरताना जास्त काही म्हणजे हे व्हायला नको, इझिली आपण उतरू शकतोय। तर आता इथं मस्त त्यांचं आवरायचं वगैरे चाललंय। त्याच्यानंतर मी पण आता इथं वरती सीटवर बसलोय आणि माझ्यापाशी पण काय काय गोष्टी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित पॅक करत आहे। मुलांनी काहीतरी खाऊ वगैरे घेतला होता, तो मोबाईल, चार्जर, ह्या बारीक सारी गोष्टी मी पर्समध्ये अरेंज केल्या व्यवस्थित। आणि चला आता उतरायचं। आता फायनली आपला 2-3 दिवसाचा प्रवास संपलाय आणि आता ओढ लागली होती घरी जाण्याची, कारण 6 महिन्यातून आता आम्ही घरी चाललोय ना। तर असं वाटत होतं कधी पोहोचतोय आणि आपली गाडी ह्यावेळेस टायमात होती, बरोबर आपल्याला 4 वाजता पोहोचवलं। चला आता सगळेजण चाललेत, आपण पण जाऊया। आणि आता इथं सर्व जातील त्याच्यानंतर आपण आपलं सामान बाहेर नेऊ। ह्यावेळेस आपल्याकडे सामान जास्त होतं, मी तुम्हाला सामान दाखवलं नाही, पण आपलं ह्यावेळेस ना भरपूर असं सामान होतं। जेव्हा आम्हाला पुण्यातून स्वारगेटला जायचं होतं ना तेव्हा आम्ही 2 रिक्षा केल्या, कारण सामानच आपलं एवढं होतं की एका रिक्षामध्ये आलंच नाही। आणि आता इथं कंबल्स, बेडशीट वगैरे जे आपण रात्रीचं अंगावरती घेतलं ते सगळं पॅक करत आहे। बाकीच्या काही गोष्टी वरती होत्या आणि जेवढे जास्त पॅकेजिंग करेन ना तेवढं ते न्यायला अवघड होते। तर छोटे मोठे काही पॅकेज होते ते फौजी म्हणले बॅगमध्येच ठेवूया, जसं की आपल्याला जास्त म्हणजे उचलायला लागणार नाही। मोठमोठ्या बॅगा वगैरे कसं वडता पण येतात, अर्णवला कुर्नाला पण पकडावं लागतं, कारण पुण्याच्या स्टेशनवरती एवढी गर्दी असते ना, मुलांना व्यवस्थित हात पकडून वगैरे न्यावं लागते। तर बघूया आता बाहेर गेल्यानंतर जर कुली भेटली तर कुली वगैरे घेऊ, नाहीतर मग आपलं आपणच सगळं घेऊन जायला पाहिजे। चला तर मग आता उतरतो, त्याच्यानंतर बोलतो। सामान वगैरे ना आपलं जास्त होतं। आम्ही गावाला येताना पाण्याचा ॲक्वा, टीव्ही, भाऊजींचं गिटार, बाकीचे आमच्या 2 बॅगा, असं भरपूर असं सामान होतं। आणि टीव्ही वगैरे ना ट्रान्सफरमध्ये पाठवली नाही, कारण टीव्ही कसं फुटण्याची वगैरे भीती असते, त्यामुळे आम्ही टीव्ही आमच्या सोबतच घेऊन आलो। आणि पाण्याचा ॲक्वा फिल्टर आहे ना ते पण आम्ही सोबतच घेऊन आलो, कारण त्याला पण फुटण्याची वगैरे थोडीशी भीती होती। कारण बॉक्स वगैरेमध्ये सामान टाकलं होतं, पण कसं व्यवस्थित नेले तर बरं नाही, एवढ्या महागड्या वस्तू फुटून जातील। थोडंसं आम्हाला इकडून तिकडून घेऊन जायला थोडा ताप तर झालाय, थोडा नाही भरपूरच, आणि जास्त करून फौजींना खूप ताप झाला, कारण सगळं उचलायचं वगैरे खूपच त्रास। पण आता काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणं पण गरजेचं होतं। एवढ्या महाग गोष्टी आपण तिथं कसं सोडणार, आणि जर पॅकेजमध्ये टाकलं असतं ट्रान्सफरला तर ते पण खराब झालं असतं। आणि आता इथं बघा एका रिक्षामध्ये मला आणि अर्णवला फौजींनी बसवलं, आणि आता फौजी दुसऱ्या रिक्षामध्ये येत आहेत। आणि एका म्हणजे रिक्षामध्ये थोडं सामान टाकलं आणि दुसऱ्या रिक्षामध्ये, अशा आम्ही 2 रिक्षा करून स्वारगेटला निघालो होतो। स्वारगेटला आपल्याला कोल्हापूर बस वगैरे मिळेल, कारण आम्हाला कोल्हापूर बस पकडावी लागते, त्या साईडलाच आमचं गाव वगैरे आहे। तर आता चला त्याच्यानंतर आता पुणे ते गावापर्यंतचा कसा प्रवास आहे आपण बघूया आणि करूया ब्लॉग कंटिन्यू। इथं ना आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो, आणि शिवशाही ट्रॅव्हल्स वगैरे होते। मुलांना काहीतरी खाऊ पिऊ पण दिलं, कारण आज दुपारी आम्ही जेवण केलं नव्हतं। तर कुणाला अर्णवला ना भूक लागली होती, काही ना काहीतरी मागतच होते। मुलांना कसं व्यवस्थित पोटभर चाललं ना, मुलं मग जास्त काही मागत नाहीत, त्यांनी काय आज जास्त पोटभर खाल्लं नाही तर काही ना काहीतरी मागतायत। आणि हे बाकी सगळं बारीक सारीक खाऊन जास्त मुलांचं पोट भरत नाही, त्यांना व्यवस्थित जेवायला दिलं ना मग जास्त परेशान पण करत नाहीत। चला आता थोड्या वेळाने आपली ट्रॅव्हल्स पण निघाली, आणि इथं व्हिडिओ काही व्यवस्थित आला नाही, कारण जी बाहेरची काच होती ना ट्रॅव्हलची ती एवढी व्यवस्थित नव्हती, आणि तिथून सन पण येत होता,
संध्याकाळची वेळ होती, तर त्यामुळे आपलं हे व्हिडिओ थोडंसं व्यवस्थित नाही आला. आणि आता आपली ट्रॅव्हल्स वगैरे निघाली होती. त्याच्यानंतर आपला 2 तासाचा प्रवास झाला. नंतर ट्रॅव्हल्स थांबवली होती नाश्ता करण्यासाठी. तर आता म्हटलं इथं मुलांना जेवण वगैरे करवायचं, पण इथं पण जेवण पण नव्हतं, नाश्ताच होता. तर चला काही नाही, घरी जेवण बनवलंच होतं सासूबाईंनी वगैरे. तर आता इथं नाश्ता वगैरे करून घेतो. थोडं थोडं सर्वांनी खाल्लं. आणि बघा आमच्या ट्रॅव्हल्समधलेच हे सर्वजण आहेत. खूप गर्दी पण होती. 20 मिनिटाचा ब्रेक दिला होता. 20 मिनिटामध्ये आम्हाला सर्वांना मस्त नाश्ता वगैरे करून जायचं होतं. चला तर पटपट नाश्ता करतो, त्याच्यानंतर बोलतो. आणि मस्त आता इथं सर्वांचा नाश्ता वगैरे झाला. आणि आज एका ताईंनी कमेंट केली होती, फौजींना म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याचं किती म्हणजे लक्ष ठेवतात. तर हां, ही खरी गोष्ट आहे. फौजींना ना मुलांनी किंवा मी व्यवस्थित खाल्लं पाहिजे आणि प्रत्येक टाईम टू टाईम ते लक्ष देतात की काय खाल्लंय की नाही. तर खूप काळजी घेतात. आणि प्रवासात तर ना स्पेशली फौजी जास्त काळजी घेतात. जास्त करून हेल्दी देतात खायला, जसं की आजारी पडायला नको. आणि असं ते कायमच आमची खूप काळजी करतात. खूप छान त्यांनी कमेंट केली होती. तर आता बघा हा ना व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. ज्या आम्ही पोहोचलो ना तेव्हा आम्ही रात्रीचे 12 वाजता पोहोचलो होतो, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारी माझा दुपारचा स्वयंपाक झाला, सकाळचा नाश्ता, घरातली सगळी कामं झाली, आमची ट्रेनमधले वगैरे कपडे वगैरे सगळी धुवून झाली. आणि आता इथं आमच्या बॅगा वगैरे आहेत ना, त्या आम्ही बॅगेतले कपडे वगैरे काढत होतो. कारण जेव्हा सकाळ सकाळी आंघोळीला वगैरे गेलो ना तेव्हा सगळ्यांची खूप गडबड झाली, कपडेच सापडत नव्हते. तर आता सगळं घरातलं आवरलंय. चला म्हटलं पहिल्यांदा ना सगळं बॅगेतले कपडे वगैरे काढूया आणि व्यवस्थित ठेवूया, म्हणजे सकाळ सकाळची जास्त गडबड होणार नाही. आणि नवीन कपडे जुनी कपडे सगळे मिक्स झाले होते. तर आता थोडंफार मला दुपारी टाईम भेटले, तर आता इथं माझं चाललंय मस्त सगळे कपडे अरेंज करायचं. तर चला पटपट सगळे कपडे वगैरे अरेंज करते, नंतर बोलते. आणि आता कपडे वगैरे ना माझे सगळे व्यवस्थित फोल्ड करून झालते. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवला, चहा वगैरे सर्वांना दिला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. कारण गावाकडे कसं लवकरच स्वयंपाक करतात. स्वयंपाक वगैरे झाला, सर्वांचं जेवण झालं. आणि आता संध्याकाळची भांडी वगैरे क्लीन करत आहे. तर जास्त काही मी व्हिडिओ घेतला नाही, कारण खूप आम्ही दमलो पण होतो. आणि आज ना खरं तर मला व्हिडिओ शूट करायला बिलकुल मन नव्हतं. चला म्हटलं 1-2 दिवस थोडं ॲडजस्ट व्हायला गावाकडे पण टाईम लागेल. हळूहळू मी व्हिडिओ पण घेईन, तुमच्याबरोबर शेअर करीन. तर आता चाललंय गावाकडचं मस्त असं रुटीन. आज ना थोडंसं व्हिडिओला गॅपच केला, जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, डायरेक्ट संध्याकाळीच घेतलाय. तर आता भांडी वगैरे क्लीन करतोय. अशा प्रकारे माझा प्रवास वगैरे होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉग